गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर याच्या जयघोषामध्ये सध्या राज्यभरामध्ये लाडक्या बाप्पाला निरोप दिला जातो आहे। विसर्जन मिरवणुका राज्यभरामध्ये सध्या सुरू आहेत। गणेश भक्तांमध्ये सध्या मोठा उत्साह पाहायला मिळतोय। मुंबईतल्या ग्रँड रोड भागातनं आपले प्रतिनिधी उमेश करंजकर सध्या आपल्या सोबत आहेत। त्यांच्याकडनं या संदर्भातल्या अपडेट्स आपण जाणून घेऊया। उमेश, लाडक्या बाप्पाला आज निरोप दिला जातोय। मोठी गर्दी दक्षिण मुंबईमध्ये या विसर्जन मिरवणुकांमध्ये दरवर्षी आपण पाहत असतो। यंदाच्या वर्षी सुद्धा पालिका आणि इतर ज्या यंत्रणा आहेत, पोलीस यंत्रणा आहेत, त्यांनी अत्यंत चोख व्यवस्था ठेवलेली आहे। कुठल्याही गणेश भक्ताची भाविकाची गैरसोय होऊ नये याची पुरेपूर खबरदारी सध्या घेतली जाते। कशा पद्धतीने नियोजन करण्यात आलेलं आहे उमेश, त्याबद्दल सुरुवातीला काय सांगा? अजिंक्य, आज बाप्पाला भावपूर्ण निरोप जो आहे सगळ्या भक्तांकडून दिला जातो आणि जसं तू म्हणालास की संपूर्ण मुंबई आज रस्त्यावर असलेली आपल्याला पाहायला मिळते। आता मी ग्रँड रोड परिसरात इथं उभा आहे आणि पाहू शकतो की या बाप्पाच्या सगळ्या ज्या मंडळांच्या मोठ्या मोठ्या मूर्त्या त्या सर्व याच ग्रँड रोडच्या या सगळ्या रस्त्याच्या परिसरातून जातात। खास करून जर आपण पाहिलं तर परळ, लालबाग या परिसरातून या निघतात। भायखळा, नागपाडा, ग्रँड रोड असं करत ते गिरगाव चौपाटीपर्यंत जातात आणि ह्या सगळ्या मोठ्या मोठ्या मूर्त्यांना पाहण्यासाठी ग्रँड रोडवरती लोकांची गर्दी उसळलेली पाहायला मिळते। एकूणच काय तर मुंबईचा जो गणेश विसर्जन सोहळा असतो याला पाहण्यासाठी मुंबई राज्यातून आणि देशभरातून आणि काही तर पर्यटक परदेशातून येतात आणि ह्या पर्यटन सोहळ्याचा आनंद लुटत असतात आणि त्यामुळे या विसर्जन सोहळ्याला कोणतंही गाळबोट लागू नये याची काळजी जी आहे ती महानगरपालिकेचे कर्मचारी असतील, पोलीस कर्मचारी असतील ज्यांच्याकडून घेण्यात आलेली आहे। परळ असेल, परळच्या इथून तर थेट गिरगाव चौपाटीपर्यंत भाविकांना बाप्पाचं दर्शन घेता घेता पोहोचता यावं, त्यांना कोणतंही विघ्नमध्ये येऊ नये त्यांच्या सुरक्षेसाठी सगळीकडे पोलीस तैनात आहेत, पोलीस कर्मचारी आहेत। यासोबतच CCTV कॅमेरे आहेत ते देखील लावलेले आहेत। अशा प्रकारे सगळीकडे सुरक्षा व्यवस्था जी आहे ती चोख करण्यात आलेली आहे। मात्र यासोबतच भक्तांच्या भक्तीमध्ये कोणताही कमीपणा जो आहे तो आपल्याला पाहायला मिळत नाही, कारण सकाळपासून मोठा पाऊस पडतोय, अनेक ठिकाणी थांबतोय, कुठे पडतोय, कुठे कोसळतोय, अशी सगळी परिस्थिती मुंबईत असताना भक्त रस्त्यावर उतरला आहे। बाप्पाला भावपूर्ण निरोप जो आहे तो देताना आपल्या इकडे पाहायला मिळतोय। हा सगळा जर परिसर पाहिला तर आता खूप मोठ्या प्रमाणात मोठ्या बाप्पांची म्हणजे जे सगळे मुंबईतले जे सगळ्यात जास्त मोठे गणेश मंडळ आहेत त्यांच्या मूर्त्या या गिरगावच्या चौपाटी परिसरात निघालेल्या आहेत आणि तिथे त्यांचं विसर्जन होईल। हे विसर्जन जवळपास रात्रभर चालेल, कारण अजूनही लालबागचा राजा जो आहे तो भायखळा परिसरामध्येच आहे, तो अजून या इथे आलेला नाही आहे। हा सगळा परिसर पार करता करता त्याला 6:30 ते 7 होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे पहिले जे बाकी इतर गणेश मंडळ आहेत त्यांच्या मूर्त्या ज्या त्या आपल्याला मूर्ती ज्या आहेत त्या सगळ्या पूर्ण निघताना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी, त्या बाप्पांना भावपूर्ण निरोप देण्यासाठी, त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी मुंबईकर रस्त्यावर उतरलेला आपल्याला पाहायला मिळतं। मग इथे आपल्याला कोणताही जात, धर्म, भाव काहीही पाहायला मिळत नाही आहे। सगळ्या जाती धर्माची लोक आपल्या मुंबईत हा विसर्जन सोहळा जो तो वर्षानुवर्ष आनंदाने पाहत असतात, त्याच्यामध्ये सामील होत असतात, तेवढ्याच भक्तिभावाने नाचत असतात आणि तो सगळा आज आनंद उत्साह आपल्याला मुंबईच्या रस्त्यावरून पाहायला मिळते। त्यामुळे हा सगळा उत्साह जो आहे तो आणि वर्षभर या सगळ्या उत्साहाचा आनंदासाठी मुंबईकर जो आहे तो आतुरलेला असतो आणि आजही जर आपण पाहिला तर तोच उत्साह, तोच आनंद आपल्याला मुंबईच्या रस्त्यावर पाहायला मिळतो। अजिंक्य, खरं आहे उमेश, आणि अगदी जसं तू मगाशी म्हणालास की पाऊस आहे, गेले 2 ते 3 दिवस सातत्यानं मुंबईत पाऊस सुरू आहे। मात्र या पावसामुळे कुठेही गणेश भक्तांच्या उत्साहात तसूभर सुद्धा कमतरता दिसत नाहीये। उलट पावसामुळे गणेश भक्तांचा उत्साह आणखी द्विगुणित झालाय की काय असंच दिसतंय, कारण जो जोश आहे, जो उत्साह आहे, जो जल्लोष सध्या ते करतायत, एकीकडे थोडीशी किनार आहे दुःखाची, कारण बाप्पाला निरोप द्यावा लागतोय, मात्र तिथेच थोडी आस आहे, ओढ पण आहे की पुढच्या वर्षी त्याच उत्साहाने आणि आनंदाने बाप्पाला पुन्हा एकदा आपल्या घरी विराजमान करून घ्यावं यासाठी। उमेश, त्याबद्दल नेमकं काय सांगताय? नक्कीच अजिंक्य, जर आपण पाहिला तर तो बाप्पाला निरोप देण्यासाठी निरोप देताना आपल्या भक्तांची कळा जी आहे, डोळ्याची कळा जी आहे ती नक्कीच पाणवलेली आहे। मात्र असं असताना देखील आपला बाप्पा पुढच्या वर्षी पुन्हा आपल्याकडे येणारे 10 दिवस आपल्या घरी विराजमान होणारे असं आहे। त्याच्यामुळेच आपण तेवढ्याच भक्तिभावाने त्या बाप्पाला निरोप देतोय। एकूणच आता सध्या सगळी परिस्थिती पाहिली
तर तेवढाच मोठा आनंद उत्साह जो आहे तो आपल्याला या सगळ्या परिसरात पाहायला मिळतोय। गणेश मंडळाचे कार्यकर्ते असतील, सामान्य मुंबईकर असतील आणि जे पर्यटक असतील किंवा मुंबईच्या बाहेरून आलेली सगळी जे नागरिक असतील ते ह्या सगळ्या भक्तिभावात त्या बाप्पाला निरोप देण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतं। आपण पाहू शकतो छोटा बाप्पा जो आहे तो देखील तेवढाच भक्तिभावाने त्याला निरोप देण्यासाठी त्यांचे घरातली मंडळी असतील, आजूबाजूची त्या घरातल्या शेजारी असतील, हे सगळे आलेले पाहायला मिळतात। एकूण म्हणजे मूर्ती छोटी असते किंवा मोठी असो, याला या एवढी महत्त्व नाही आहे, तर बाप्पाला आपण भावपूर्ण निरोप देतोय। बाप्पाला आपण पुढच्या वर्षी पुन्हा आगमन करण्यासाठी त्यांना विनवणी करतोय आणि पुढच्या वर्षी तेवढ्याच भक्तिभावाने आपण बाप्पाला घरी आणणार। हा उत्साह जो आहे तो आपल्याला मुंबईकरांमध्ये पाहायला मिळतोय। दरवर्षी याच उत्साहात आपल्याला सगळे मुंबईकर पाहायला मिळतात। पाऊस पडतोय, नक्कीच पाऊस अनेक वेळा जोरात पडतोय, कधी हळू पडतोय, मात्र असं असताना देखील मुंबईकरांचा भक्तांचा उत्साह जो आहे तो कुठेच कमी झालेला दिसत नाहीये। तो आज दिवसभर कमी होणार सुद्धा नाही आणि याच अनुषंगाने आपण ही दृश्य लोकशाही मराठीच्या प्रेक्षकांना आज सकाळपासूनच दाखवतोय की हा उत्साह जो आहे, हा आनंद जो आहे तो तसूभर सुद्धा कमी होणार नाहीये। उमेश, धन्यवाद, सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। अपडेट्स आपण घेतच राहू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।